अध्याय 3. श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज समर्थ. श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री गुरुभ्याय नम. वंदन शंकर महाराजांस. आपल्या सर्व भक्तांस या चरित्र यज्ञास करून घ्यावे सहभागी. महाराजांविषयी जो अज्ञ त्याला हा चरित्र यज्ञ करून सोडील पहा तज्ञ. चरित्र यज्ञ महतीही शंकर महाराज यज्ञ रूप. भजता तराल संसार कूप. भावनांचे टाकता तूप. यज्ञ होईल प्रज्वलित. बारसे झाले थाटात. शंकर लीला दाखवित. लोक भारावून जात. बाळ लीला पाहून. शंकराची व्यवस्था समस्त. माता पिता करीत व्यवस्थित. त्याची सर्व काळजी घेत. सांभाळीत प्रेमाने. उणीव त्याला भासू नये. कमी काही पडू नये. त्रास त्याला वाटू नये. काळजी घेत नेहमी. उपासना शंकराची घरात. इकडे शंकरास सांभाळीत. दिनचर्या दुहेरी चालत. चालली ऐशी शिवभक्ती. शिवास अभिषेक करीत. शंकरास अंघोळ घालत. शिवास नैवेद्य दाखवित. जेवू घालत शंकरा. इकडे शिव होई प्रसन्न. शंकर जाई आनंदून. माता पिता जाती घडून. दिनचर्येत या परी. तेवढ्यात म्हणे शंकर, मी आता जातो दूर. आज्ञा द्यावी मज लवकर. विनंती माता पित्यास. माता पिता गहिवरले. ब्रह्मांड त्यांना आठवले. ते काही न बोलले. तेव्हा शंकर म्हणाला, आई बाबा दोघेही. माझी काळजी मुळीही करू नका कसलीही. लहान आता मी नसे. तुमचे दुःख जाईल. संतान जुळे होईल. त्यात आनंदून जाल. सर्व व्यवस्थित होईल. आपणास परवानगी देण्याची न इच्छा माता पित्यांची. शंकराने जाणून तसेची. राहिले ते घरात. पुढे माता होई आनंदित. शंकर कृपेत तिज दिवस जात. कडक डोहाळे लागत. मोहरून गेली ती. पत्नीची अवस्था पाहून चिमणाजी गेला हरसून. दोघे शिव उपासनेत रंगून आनंदाने राहिले. शंकर आपणा जे म्हणाला त्याची प्रचिती आली पार्वतीला. वाक सिद्धी आहे शंकराला म्हणे चिमणाजी. शंकराने जे सांगितले त्याचप्रमाणे घडून आले. चिमणाजीस जुळे झाले. 2 पुत्र जन्मले. जन्मोत्सवाचा आनंद घरात अगदी निनादे मोद. शंकराची त्याला साध. लोक चकित झाले. बारसे झाले वैभवात. लोकांतापुरचे जमत. खरे भाग्यवान चिमणाजी असत. लोक म्हणती सर्वही. माता आनंदात डुंबत. चिमणाजी सुखात पोहत. शंकर आपला व्यूह रचत. चिमणाजीस म्हणत तो, आज्ञा द्यावी आता मजला. भाग इथला मम संपला. ईश्वरीय कार्य करण्याला. जाऊ द्यावे मज सुखे. काही योगायोग असत. म्हणून तुमचा संग घडत. वेगळेच माझे कार्य असत. सोडा मजला म्हणून. माता पिता गहिवरिले. शंकरांनी त्यास वंदन केले. आधी मातेचे चरण वंदिले. नंतर वंदन पित्यास. माता पित्यास वंदून आज्ञा त्याची मिळवून. अंतापुर गावातून शंकर महाराज निघाले. महाराज जाता घरातून. उभयंतांना वियोग होऊन. गुरु आले दाटून. वियोग दुःख ओसंडे. दोघास लागली हुरहुर. वियोग दुःखात दोघे चूर. आठवणीचा मणिपूर. काळ ऐसा चालला. वियोग दुःखावर झाला. औषध रामवान काळ. निसर्गाची ही कमाल. फार मोठी असेच. जसा काळ पुढे जाई तसे दुःख कमी होई. पुढे तर आठवण बुजून जाई. काळ असा समर्थ. जाताना अंतापुरातून लोक त्यांचे घेती दर्शन. मार्गातील झाडे वाकून नमन करती शंकरा. अंतापुरातून जाताना सर्वांनी पाहिले महाराजांना. पुढे कोणत्याही लोकांना दिसले नाहीत शंकर. 3 पावलात त्रिभुवन. ज्यांनी टाकले व्यापून. त्यांना अशक्य काय अजून. अंतराची तमाना. कोठे अंतापुर नगर. कोठे हिमालय शिखर. विस्तीर्ण केवढे अंतर. त्यातून अष्टवक्र हे
शक्य कसे चालत जाणे, चालत शक्य पोहोचणे, त्यातून हिमालय चढत जाणे मानवास शक्य. परी शंकर महाराज चढून गेले नगराज, न चालताच अगदी सहज हिमालयावर गेले ते. निसर्ग सारा पाहिला, काही दिवस मुक्काम केला, नंतर हिमालय धुंडाळला, प्रसन्न त्यांना वाटले. नंतर केदारेश्वरी जाऊन 12 वर्ष ते राहून, नंतर प्रयाग क्षेत्र पाहून निवास केला त्या स्थानी. गंगा नदी अध्यात्माची, यमुना नदी भक्तीची, सरस्वती ती ज्ञानाची, त्रिवेणी संगम प्रयाग, गंगा यमुना सरस्वती, त्रिवेणी संगम पवित्र अति. याच त्या संगमावरती राहिले महिने 15, त्रिवेणी संगमावरी राहिला जणू त्रिनेत्रधारी, निवांत तेथे वास करी. स्नान तिन्ही नद्यांत, तिन्ही नद्या संगमात, महाराजांस स्पर्श करीत, स्पर्श होता पावन होत. संगम तो सर्वही, महाराज शिरता पाण्यात, तिन्ही नद्यांची धांदल उडत, प्रथम स्पर्श आपणा हवा असत. तिन्ही नद्यांचे मानस, महाराज एका क्षणात, तिघींनाही संतुष्ट करीत. पाण्याची हालचाल जी होत, पाहण्यासारखी असे हजारो माणसे संगमावर. स्नान करुणी म्हणती शंकर, कोण त्यांना ओळखणार. उभा असून शंकर, तीर्थाचे तीर्थत्व वाढावे, क्षेत्रांचे क्षेत्रत्व चढावे, पावित्र्यांचे पावित्र्य खुलावे, म्हणून जाती सर्वत्र. कोणी आपणास पाहू नये, कोणी आपणास ओळखू नये, कोणास आपण कळू नये, योजना त्यांची होतीच. हे नवीन साधू कोण, येथे आले कोठून, काय येण्याचे प्रयोजन, कल्पना कोणा नसेच. तीर्थक्षेत्रांना भेटी देत, अनेक देशात हिंडत, फिरले सारा भारत, गेले युरोपामध्येही. सर्वत्र महाराजांचा संचार, जनमनांचा घेत समाचार, करण्या लोकांचा उद्धार, योजना त्यांची होती ती. महाराज विविध ठिकाणी, विख्यात विविध नावांनी, लीला त्यांच्या विविध असूनी, अतर्क्य करणी तयांची. सातपुडा या भागात सुपड्या बाबा त्यांना म्हणत, मध्य प्रदेशात विख्यात गौरी शंकर म्हणून, देविया बाबा म्हणून ख्यात. गुजरात या देशात जॉन साहेब त्यांना म्हणत, युरोप खंडामध्येच रहीम बाबा म्हणून ओळखतात त्यांना यवन. शंकर महाराज म्हणून महाराष्ट्रात ज्ञात ते. कुंवर स्वामी समर्थ म्हणतात खानदेशात, ख्यात पाश्चात्य देशात सेंट जॉन साहेब. पंढरीनाथ पंढरपुरात, टोंबो म्हणत आफ्रिकेत, नूर महम्मद खान अरबस्थानात, लहरी बाबा मध्य प्रांतात, मद्रासकडे गुरुदेव म्हणत, अशीच विविध नावे असत. प्रत्येक देशात ते राहत, सहस्त्रनामे तयांची. विविध प्रकारच्या देशांत विविध नावांनी प्रख्यात, परी हे महाराजच असत. कळणार कोणा कसे ते, परमार्थ म्हणजे काय असे, हे लोकांना कळावे तसे. उद्धार होण्या वागावे कसे, म्हणून त्यांचा संचार. उद्धार लोकांचा होण्यास, परमार्थ त्यांना कळण्यास, भक्तिभाव अंतरी उमलण्यास, लीला करती महाराज. विविध अशा प्रसंगात विविध चमत्कार ते करीत, सन्मार्गास लोका लावित. लीला त्यांच्या विचित्र, सर्वत्र संचार त्यांचा होत. नंतर आले महाराष्ट्रात, प्रथम प्रज्ञापूर नगरात. पौर्णिमा होती त्या दिवशी, अक्कलकोट स्वामींचे चरण डोळे भरून पाहून, त्यांना साष्टांग वंदन करून मिठी मारली चरणास. दर्शन स्वामींचे घेऊन अष्टभाव आले दाटून, महाराज गेले आनंदून. अपूर्व दर्शन झाले, साष्टांग करता नमस्कार. अक्कलकोट स्वामी तुष्टले फार, आनंद दोघांनाही अपार. स्वामी समर्थ प्रकटले, उठवून शंकर महाराजांस. भेटले एकमेकांस, दोघांचे हे त्या समयास.
बोलणे झाले निवांत समर्थांच्या नगरीने, ऐकले उभयतांचे बोलणे समर्थांच्या आज्ञेने. तेथून निघाले महाराज सोडून या प्रज्ञापूर, गाठले त्यांनी सोलापूर. आपल्या नादात अस्थिचूर, आले दत्त चौकात. त्या दत्त चौकातून जुने दत्त मंदिरावरून शुभराय मठ देखून महाद्वारी थांबले. त्या शुभराय मठात मठाधिपती महंत जनार्दन बुवा ते असत. भगवत भक्त संत ते मठाच्या सभा मंडपात. जनार्दन बुवा भजन करीत, भजनात अगदी रंगून जात. गात शास्त्रोक्त संगीत, त्यावेळी रागदारीत. भजन त्यांचे चालले असत. जनार्दन बुवा खड्या आवाजात राग गाती शंकरा शंकरा. राग महाराज ऐकिते, उभे महाद्वारात. उभे राहूनच ते गर्जत, अलक म्हणून जोरात. जनार्दन बुवा भजनात अगदी तल्लीन झाले असत. त्यांच्या कानी गर्जना पडत, पाहू लागले तिकडेच. त्यांना महाद्वारात भगवान दत्तात्रेय दिसत. दिव्य तेजस्वी अद्भुत दर्शन झाले बुवांना. रूप अत्यंत मनोहर मनोमोहक अति सुंदर. आनंदले बुवा फार, भावावेस्था प्रकटली. अष्ट सात्विक भाव सगळे त्यावेळी जागृत झाले. मन आनंदाने मोहरले. अनुभव दिव्य घेत ते, काही वेळ असाच जात. बुवा मग भानावरती येत, लगेच महाद्वार ते गाठत. दिसले शंकर महाराज, पाहून महाराज श्री शंकर. घातला साष्टांग नमस्कार, आनंदून गेले फार. जनार्दन बुवा त्यावेळी, जनार्दन बुवांनी धरुणी हात. महाराजांस नेले मठात. जमलेले लोक दर्शन घेत, भक्तिभावे आदरे. बुवांनी पाहून महाराजांना, ठेवून घेतले आपल्या सदनात. आनंद वाटे त्यांच्या मना, महाराज येता मठात. महाराज आल्यापासून शुभराय मठ गेला फुलून. गर्दी लोकांची होऊन, लोक येती दर्शना. शंकर महाराज पहा कसे, रूप सावळे गोजरे असे. वामन मूर्ती सुंदर दिसे, अष्टवक्र अजान बाहू. दोन्हीही डोळे टपोरे, हिऱ्यासारखे चमकणारे. मोठे तेजस्वी ते पुरे, भव्य भाल प्रदेश. दाढी मिशा भरदार, डोक्यावरती केस फार. हा सर्व केश सांभार, अस्ताव्यस्त नेहमीच. महाराज नेहमी असत अगदी बालभावात. बालकासारखेच वागत, हात वारे तसेच. महाराजांचे हसणे निरागस बालकाप्रमाणे. महाराजांचे बोलणे बालका समबोबडे. महाराजांचे बोल बोबडे, समजण्यास पडे मोठे कोडे. नवीन मानसा न उलगडे, महाराजांचे बोलते. बोल त्यांचे ऐकू येई, परी शब्दांचा उलगडा न होई. बोलणे वाऱ्यावरती जाई, बोधन होई मुळीच. चहा सिगरेट आणि खिचडी यांची त्यांना विशेष गोडी, यावर विशेष आवडी. महाराजांची असेच दोन्ही हातांचे बोटात, रत्नजडित अंगठ्या महाराज घालत. 8 बोटे ती चमकत, सुवर्ण मुद्रांमुळेच. कधी वाढवीत दाढी जटा, डोक्यास जरीचा भव्य फेटा. गळ्यात शोभे सुवर्ण कंठा, रत्नजडित साज हा. कधी पॅन्ट कधी धोतर, घालीत छाटी कधी विजार. कधी रेशमी पितांबर, कधी तर ते दिगंबर. कधी सदरा घालत, कधी उपरणे पांघरत. अंगावर कधी शाल घेत, कधी उघडे राहत. कधी सर्व हे विपरीत, कधी सर्व फेकून देत. कधी केव्हा काय करत, नियम काही मुळीच ना. कधी भरजरी पोशागात, रत्नजडित अलंकार असत. महाराज राजैश्वर्यात, राजयोगी महान. कधी जात गावो प्रांतात, कधी असत गुजराथेत. कधी राहत केरळात, कधी आंध्र प्रदेशी. कधी कर्नाटकात, कधी उत्तर प्रदेशात. कधी पाश्चिमात्य देशात, कधी महाराष्ट्रात. प्रवास एवढा अचाट, एवढ्या दूरचा अपाट. करीत अगदी बिनबोभाट, कसा करीत गूढ हे.
देह अष्टवक्र असे चालत जाणे शक्य नसे एवढे भ्रमण केले कसे त्यांचे त्यांनाच ठाऊक वंदून श्री शंकर महाराजांस श्री शंकर गीता प्रासादिक ग्रंथ अध्याय 3 मनोहर समाप्त येथे झाला. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय.